हाय फ्रेंड्स, मी आहे मनोज लाखात आणि मनोज लाखात व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज थोडा शेतीकडे फिरण्यासाठी जात आहे। तर तुम्हाला निसर्ग तेथील हिरवळ आणि सदैव हिरवळच पूर्ण आहे। पावसाळ्याचे सीझन आणि ह्या सीझनमध्ये हिरवगार एकदम मनाला सुकून असे शांती भेटते। तर थोडंसं शेतीकडे आपण फिरायला जाऊ। तर तेथील तुम्हाला जे दाखवता येईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चला मग कंटिन्यू जाऊया। सरड्याची फुले वाहणारे या हा हा लावून येते बरोबर। मनाला भारावून असं टाकणारं एकदम मस्त रान आहे। खूप छान आहे, एकदम मस्त वेगळी हिरवगार, किती छान वाटते एकदम। तुम्ही प्रत्यक्ष असं फिरले ना जंगलामध्ये, असं एकदम हिरवगार एकदम मस्त वाटते। एकदम एक वेगळं फील होते, मस्त एकदम। आणि तुम्ही बघू शकता इकडे हे इंदवीचे फूल आहे बघा। मग तोडून दाखवतो, हे बघा खूप छान एकदम मस्त। आम्ही पहिले लहानपणी असे मालायचे कानामध्ये, आता नाही। हे खूप सारे आहेत फुलं बघा इकडे, जे आता तयार झाले। हे बघू शकता, हे मस्त आहे, खूप छान एकदम मस्त इंदवीचे फुल याला सांगतात, इंदवीचे फुल। या प्रकारे हा ओढा आहे मस्तपैकी, एक पाण्याचा झरा आणि इथे वाल केलेली आहे ही मच्छी पकडण्यासाठी। तर तुम्हाला जवळून दाखवतो, बघू शकता इकडे या पद्धतीने बांधलेली असते आणि हे पूर्ण मच्छी पकडतात। तर आमच्याकडे ह्याची पद्धत असते मच्छी पकडण्यासाठी। तर हे वाल वगैरे करतात, मस्त करतात, छान असे असते। पूर्ण पाणी येते जोरात, कधी कधी जास्त पाणी देतं, इथपर्यंत असते इथं पूर्ण। कधी आमच्या ग्रामीण भागामध्ये आले तर तुम्हाला असे ताडाचे ताडगोडे, म्हणजे ते माडाची झाड सांगतात आमच्या भाषेत, तर हे तुम्हाला फार करून बघायला भेटते। बघू शकता पूर्ण इकडे तेच आहे। जसं पुढे गेले की अजून ते खजुरीची माडाची वगैरे झाडं तुम्हाला पाहायला भेटतं। तर तुम्ही इकडे आपल्याला पुन्हा इकडे मच्छी पकडण्यासाठी इकडे मल्लई मांडलेली आढळली। तर तुम्ही बघू शकता इकडे तर मित्रांनो, छोटासा व्लॉग मी इथे थांबवतो आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला तर एक लाईक करा आणि कमेंट्स करा। तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, बाय बाय।